आर्वी नगरपालिकेचा नवीन प्रताप की महाप्रताप? आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुमित वानखडे हे आपल्या कार्यकौशल्याच्या बळावर मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी उपलब्ध करून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आर्वी नगरपालिका हद्दीतील विविध विकास कामांसाठी तब्बल 157 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते या कामांचं उद्घाटनही करण्यात आलं आहे. सुरुवातीला कामे जोमात सुरू होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून कामांच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप होतोय. नाल्यांची कामं पूर्ण करून त्यावरील झाकणं वेळेत बसवली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही नगरपालिका अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची बाजू घेतली जात असल्याची चर्चा आहे. तसंच निकृष्ट दर्जाच्या कामांकडे दुर्लक्ष करून ती स्वीकारली जात असल्याचा आरोपही होत आहे. आता तर कॉन्क्रीट रस्त्यांची कामं पेव्हर मशीनचा वापरण्याकरता केली जात असल्याचं समोर आलं. याबाबत संबंधित अभियंता अक्षय राऊत यांना विचारणा केली असता मला याबाबत माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो असं उत्तर त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. आमदार सुमित वानखडे हे मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणत असताना काही अधिकारी आणि चापलुसी करणारे घटक निकृष्ट दर्जाची कामं करून आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आर्वीकरांमध्ये सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून कामे करून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होते. तसंच ही कामं वेळेत पूर्ण होतील का, की तळेगाव आर्वी रस्ता व भूमिगत गटार योजनेप्रमाणेच अनेक वर्ष रखडतील अशी भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत. निधी खर्च झाल्यानंतर ही कामेही अपूर्ण राहतील का असा प्रश्न आता आर्वीकर जनतेसमोर उभा राहिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.